आवाज कुणाचा, आवाज कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज संविधान दिन आहे 26/11 आणि 26/11चा मुंबईवर झालेला अटॅक त्यांनाही मी शहीदांना विनम्र अभिवादन करतो आणि निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि संविधान दिन बाबासाहेबांच्या रूपाने आणि बाबासाहेबांनी आपली घटना, सर्वोत्तम घटना देशाची लिहिली आणि म्हणून संविधान दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज आपले उमेदवार डॉक्टर पांढरकवडा नगर परिषदेचे अभिनय रामचंद्र नहाते डॉक्टर आहेत आणि नहाते त्यांचं आडनाव आहे. त्यांचे तुम्ही सगळे चाहते आहात आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेला आहात. आपले चाहते बहुत. आणि त्यांच्यासोबत किती पूर्ण पॅनल 22 लोकांची पूर्ण टीम उभी आहे. 12 महिला म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचं राज्य येणार. सगळ्यांची नावं घ्यायची आवश्यकता नाही ना. आणि घाटंजी नगर परिषदचे अध्यक्ष, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन लक्ष्मणराव ढवळे. मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान आहे. काम करो ऐसा कि मिसाल बन जाए. आणि त्यांच्यासोबत किती लोक आहे, किती लोक आहेत? 20 लोकांची टीम उभी आहे. मी या पांढरकवडा आणि घाटंजी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांची सगळी टीम याचं मनापासून स्वागत करतो. मनापासून त्यांचं शुभेच्छा त्यांना देतो. आणि या ठिकाणी ग्रीन सिटी आणि खरं म्हणजे लाडक्या बहिणी सगळीकडे दिसत आहे. सगळीकडे लाडक्या बहिणी आहेत. तिकडे आहेत, इकडे आहेत, मागे आहेत, इकडे सगळीकडे. या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो. लाडक्या भावांचंही स्वागत करतो. लाडके भाऊही आहे कारण ते आपले पाठीराखे आहे. इकडे लाडके भाऊ बाहेर मैदानाच्या बाहेर लाडक्या बहिणींना जागा करून त्यांनी दिली आहे आणि ते उन्हात उभे आहेत. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे ही ग्रीन सिटी म्हणून आपण ओळखतो. निसर्गाने वरदान दिलेली, हिरवाईने नटलेली हे शहर आहे. आणि म्हणून यामध्ये मेहनती लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत, साधेपणाने राहणारे लोक आहेत. पण विकासाची अखंड धडपड आपल्या मनामध्ये आहे. खरं म्हणजे ही धडपड हेच खरं सौंदर्य या पांढरकवड्याचं आहे. शेवटी विकास हा लोकांना हवा आहे आणि म्हणून विकासाचं जेवढं काय काम करता येईल तेवढा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. पांढरकवड्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि या ठिकाणच्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी मी शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून आता ते काय फार काळ लांब नाही, 2 तारीख अतिशय जवळ आलेली आहे. पांढरकवड्याची नगर परिषदेची निवडणूक जी आहे, ही निवडणूक जी आहे ती फक्त मतदान देण्यापुरती नाही तर तुमचा भवितव्याचा फैसला घडवण्यासाठी, या भागाचा विकास करण्यासाठी आहे. या भागामध्ये मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आहे. या ठिकाणी मुलाबाळांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आहे. आणि मग ही निवडणूक फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित नाही. आणि म्हणून
गेल्या 5 वर्ष पण आपला इथे नगराध्यक्ष होता आणि नगराध्यक्ष पदावर काम करत असताना या ठिकाणी जे जे काही करता आलं ते काम केलंय. नगर विकास माध्यमातून मी ते आपल्याला सांगतो की नगर विकास खात्यातून देखील मी इथं या नगर परिषदेला पैसे दिलेले आहेत आणि 65 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी दिले आहेत आणि यापुढे देखील मी शब्द द्यायला आलोय की या नगर परिषदेच्या विकासासाठी तुम्हाला काय पाहिजे? चांगले रस्ते पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, भुयारी गटार योजना पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे, गार्डन पाहिजे, या सोयी सुविधा आपल्याला पाहिजेत आणि या देण्यासाठी नगर विकास खात्याच्या माध्यमातून हे सर्व निधीची पूर्तता केली जाईल. कारण नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. माझ्याकडे कुठल्याही नगर परिषदेचे लोक आले, मी पाहत नाही तिथे सत्ता कोणाची, मी पाहतो तिथे लोकांची सेवा कशी होईल, लोकांना मूलभूत सोयी सुविधा कशा मिळतील हे मी पाहतो. आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी इतर विरोधकांची सत्ता होती त्या ठिकाणी मी जेव्हा सभेला गेलो त्यावेळेस देखील मला तिथल्या लोकांनी सांगितलं, साहेब तुम्ही इथे एवढे 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 पैसे दिलेले आहेत. त्यामुळे कधीही पक्षभेद बाजूला ठेवून, जातीभेद बाजूला ठेवून या ठिकाणी विकास म्हणजे विकास हाच अजेंडा आम्ही चालवलेला आहे. आणि म्हणून विकासाचा अजेंडा या ठिकाणी आमची लढाई खुर्चीसाठी नाही आहे, आमची लढाई विकासासाठी आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा अजेंडा आहे आमचा, त्यांच्या समस्या सोडवणं हा अजेंडा आहे आमचा. आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून मी जे काम केलं तुम्हाला माहित आहे. मुख्यमंत्री म्हणून मी 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरलो, अनेक विकास प्रकल्पांना मी चालना दिली, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. मला अभिमान आहे, मला आनंद आहे. शासन आपल्या दारीसारखे आपण उपक्रम केले, लोकांना लाभ दिले, 4 कोटी लोकांना लाभ दिले. का पूर्वी लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, योजना नव्हत्या, सगळं होतं, पण लोकांना चक्रा मारणं, खेटे मारणं, कटकट करावी लागत होती म्हणून ते योजना सोडून देत होते. म्हणून बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो, मंत्रालय लोकांच्या दारात गेलं पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मंत्रालय लोकांच्या दारात घेऊन गेलो, शासन आपल्या दारी घेऊन गेलो आणि सगळ्यांना योजना दिल्या. पण सगळ्यात या कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात मला आवडती योजना काय कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करताना अनेकांनी खोडा घातला, अनेकांनी विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेले. पण हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता, या सगळ्यांचे अडथळे दूर केले आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ लागले, माझ्या लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळते ना, सुरू आहे ना. संजय कुठे का अडचण असेल तर बघ, केवायसी बीवायसी का असेल लगभग बघून घे, सभी लोगों के खाते में पैसे आते हैं. बघा इथं हिंदू मुस्लिम सगळे आहे, सभी लोगों को ये योजना देने का काम जब मैं मुख्यमंत्री था तभी किया. आणि म्हणले एक लाडकी लखपती, एसटी मध्ये 50% सवलत, या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान योजना, वयोश्री योजना, अशा अनेक योजना आपण केल्या, अनेक कल्याणकारी योजना, अनेक विकासाचे प्रकल्प आपण मार्गी लावले. मला समाधान आहे. 2.5 वर्षामध्ये जे मला काही करता आलं ते मी केलं, या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केलं. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून तुमच्या एकनाथ शिंदेने काम